हे झालं सगळं माझ्याबद्दलचं इंट्रोडक्टरी बोलणं. म्हणजे मी येत गेलो तिथं सलग पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग चुकवली नाही. त्या 3.5 वर्षामधली पहिले 8 महिने मी उठाबशा काढत होतो आणि मला कळत नव्हतं मी ऑनेस्ट नाही आहे का स्वतःशी. आहे मी रोज मीटिंग करतोय की नाही? हो करतोय. मग तरी मला यश का येत नाही आहे? तर मित्रांनो, आता मी पहिल्यांदाच तुम्हाला मला यश का येत नव्हतं, कारण नुसत्या याच्या मीटिंग करून सुद्धा दारू थांबतेच. दारू थांबते, पण ती परत सुरू होऊ नये यासाठी माझ्या कानामध्ये नेमकं काय पडलं वाक्य ते सांगतो. आणि इट वॉज ए टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. माझ्या विचारांची दिशा बदलली. स्वप्नील, आता मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे आजची की ज्याच्यामुळे त्यानंतर मी अजूनपर्यंत 25 वर्ष आणि 2 महिने आणि वर अजून काही दिवस झालेत मी परत दारू नाही प्यायलो. असं काय कळलं रे तुला दारू न पिण्यासाठी? असं काय ऐकलंस तू? तर त्या काळी मला एका स्पीकर मीटिंगमध्ये एक विषय ऐकायला मिळाला मित्रांनो. विनायक त्या विषयाचं नाव होतं इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. तिथं मी काय नेमकं ऐकलं ते आज जर मला तुम्ही विचारलं तर त्यातलं एकही वाक्य, हे वाक्य मी तिथं ऐकलं म्हणून मी थांबलो असं मला सांगता येणार नाही. परंतु हा विषय मी ऐकला आणि मी बदललो. रविभाई, मी शब्द काय वापरतो ऐका तू. मी बदललो. मी बदललो याचा अर्थ माझ्या नुसती विचारात बदल झाला नाही तर माझ्या कृतीत बदल झाला. आणि तो हा विषय म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी. त्यानंतर यापूर्वी अनेकदा मी अनेक वेळा अनेक विषयांवर महाराष्ट्रभर बोललो, पण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये प्रथमच बोलतोय मी हा विषय. काय झालं बघा तुम्ही आता खूप शांत चित्तानी जे काय कोणी लिहित असेल ना त्यांनी लिहू नका. प्लीज माझ्या नजरेत नजर घालून आज तुम्ही हे सगळं ऐका, कारण आजचा विषय हा लँग्वेज ऑफ हार्टनी ऐकण्याचा विषय आहे. डोळे मिटून बसू नका. मी महत्वाचं बोलतोय. मी खूप कमी वेळ बोलीन मला असं वाटतं, पण टू द पॉइंट बोलणारे. त्याच्यानंतर आपल्याला आज ग्रुप डिस्कशन करायचंय. पहिला पॉइंट त्यातला असा आहे
विनायक, आत्तापर्यंत आपल्याला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लेवलवरती आयुष्याने कोणकोणत्या संधी दिल्या होत्या. आत्ता नवीन आलेल्या बांधवासाठी सांगतोय, तुझ्यासाठी सांगतोय रे. इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी या विषयावर मी बोलतोय. नीट लक्ष देऊन माझ्या नजरेत नजर देऊन ऐक. महत्त्वाचा विषय. इट वॉज माय टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. ह्या गोष्टीवरती मी विचार केल्यानंतर अजूनपर्यंत दारू प्यायलो नाही आहे. इट मे बी युअर टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ सुद्धा असू शकेल. आत्तापर्यंत आपल्याला आयुष्यात जीवनाने कोणकोणत्या संधी दिल्या. मी नवीन असताना मला फक्त संधी म्हणजे पैसे कमवायची संधी एवढंच वाटत होतं. मी आत्ता पैसे कमवण्याच्या संधीबद्दल समीप बोलत नाही आहे. समीप ना, समीर, हां, मी पैसे कमवायच्या संधीबद्दल बोलत नाही आहे. आपल्यातल्या प्रत्येकाला वेळोवेळी शांत व चांगलं लाईफ जगण्याची इच्छा होती आणि ती संधी वेळोवेळी आपल्याला, वेळोवेळी म्हणजे रोज नाही, पण आपल्याला आपल्या आयुष्यात मिळाली. आपल्याला चांगले आईवडील मिळाले. कोणाला वाटतं रे आपले आईवडील भंगार आहेत? तर कोणालाच नाही वाटत. तुम्हाला वाटतं का? नाही वाटत ना. त्यांनी आपल्याला चांगलं शिक्षण दिलं, आपण घेतलं. मी तर फारच उन्हाळ होतो, तरी सुद्धा माझ्या आईवडिलांनी त्यात सातत्य ठेवल्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं. पुढे मला आयुष्याने चांगली संधी दिली. मला किर्लोस्करमधली नोकरी लागली. तत्पूर्वी मला त्या PWD मध्ये नोकरी लागली होती, डेली वेजेसवर ₹7.20 रोज. काहीच न करण्यापेक्षा ₹7.20 रोज. बिलिंग क्लार्क म्हणून मी जॉईन झालो होतो. पण तिथे सुद्धा बिल पास करताना माझी ती काही परमनंट नोकरी नव्हती, परंतु तिथं पैशाचा महापूर होता. आता मिळालेली नोकरी टिकवायची, ती परमनंट करून घ्यायची. आणि मग एकदा स्टेट गव्हर्नमेंटची नोकरी जॉईन झालो. किती 1 वर्षाचा कालावधी होता फक्त. वर्षभर जर कमी सातत्याने तिथं नोकरी केली असती प्रामाणिकपणे, तर मी परमनंट झालो असतो आणि आज मी पेन्शन मस्तपैकी खाल्ली असती. पण दरवेळेला मला देवानी दिलेल्या संधीचा मी संधीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला, संधी साधूपणा केला. मग ते बिल पासिंगला म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर लोक, सप्लायर लोक तिथं यायचे, काही ना काहीतरी गिफ्ट आणायचे. आता मी हावरट असल्यामुळे मी नुसतं ते शर्टाचं कापड किंवा अमुक एक काहीतरी सिगरेट लायटर घेऊन थांबलो नाही.
मी पैसे खायला सुरुवात केली. पगारापेक्षा कितीतरी जास्त पैसे मला तिथं मिळत होते. मग माझं कामाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. तेव्हा दारू पित नव्हतो मी, पण सारखा त्या ऑफिसमधनं बाहेर पडायचो, खाली कोपऱ्यावर जाऊन सिगरेटी ओढायचो आणि ते लोकांच्या डोळ्यावर आलं. 10-20 लोकांनी मला समजावून सांगितलं आणि मी माझ्या ओरिजिनल स्वभावाप्रमाणे त्यांना कोललं. गप्पे तुझं तू बघ, मला नको सांगू. आणि जे व्हायचं तेच झालं. GPL पडली. हा, त्याने बघ लात मारली, गांड पे लात. मला ती सोडून द्यावी लागली. अदरवाईज चांगलं चाललं होतं माझं. अजून 1 महिनाभर टिकलो असतो मी तर मला परमनंट नोकरी मिळाली असती. आता आपण पैसे खाल्ल्यामुळे आपली नोकरी गेलेली आहे. पर त्यावेळेला हे CBIचे छापे हे असलं काय नव्हतं. साहेबांनी सांगितलं उद्यापासून येऊ नको रे तू कामावर, की नाही जायचं. इतकं सोपं होतं ते. कारण ॲज इट इज मी डेली वेजेसवरच होतो. मग दुसऱ्या दिवशी नाहीच गेलो. मग घरच्यांना कसं सांगायचं. म्हणून डबा घेऊन मी ऑफिसच्या वेळेला बाहेर पडायचो आणि मग कुठेतरी बोंबलत फिरायचो. दारू पित नव्हतो. विषयाला धरून बोलतोय मी. दर वेळेला मला चांगली संधी आयुष्य देत होतं आणि ती संधी घ्यायची असते हे मला न कळल्यामुळे मी खाली खाली जात होतो. मग पुढे किर्लोस्कर मधली नोकरी लागली. मग मी जिच्यावर मरत होतो त्या पोरीबरोबर माझं लग्न झालं. परत एक चांगली संधी दिली देवानी स्वतःचं जीवन बदलायला. पण लक्ष संसारात नाहीच ना. लक्ष टवाळक्या करण्यात. याचा अर्थ लगेच बाहेर कुठेतरी बाईचं लफडं केलं मी, अजिबात नाही. पण कॅज्युअल अप्रोच. त्याला काय झाले, एव्हरीथिंग इज गोइंग ऑन स्मूथली. ह्याच्यामध्ये मला समाधान वाटायच्या ऐवजी मला दात आले. मग पुढे ते कॉम्प्युटर आले बाजारात. मग त्यानंतर मी ते सॉफ्टवेअर शिकलो. मग त्याच्यात 4 पैसे चांगले मिळायला लागले. खूप पैसे मिळवले मी. पण मला हे कळत नव्हतं की माझ्या लायकीपेक्षा जास्त परमेश्वर मला देतोय, तर इतरांना काही मदत करावी, आपले पाय जमिनीवर ठेवावेत. किर्लोस्कर सोडल्यावर दुसरीकडे कुठेतरी जॉईन करावं. किर्लोस्कर सोडते वेळी सुद्धा मला आमचे HR व्हाईस प्रेसिडेंट सांगत होता की तू जाऊ नको रे सोडून नोकरी, कारण तुझी दारू वाढलेली आहे. तू आत्ता कामावर असताना दारू पित नाहीस, संध्याकाळी बाहेर पडलास की तू दारू पितोस आणि तुझ्या आयुष्याची वाट लागेल. यांना काय कळते, यांना जरूर आहे माझी मी नोकरीवर असण्याची, म्हणून ते मला सोडायला तयार नाही आहेत. बघा, तो माणूस मला सावध करत होता. माझ्या डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट सुद्धा मला सांगत होते जाऊ नका भागवत तुम्ही सोडून. नाही ऐकलं. आणि मग किर्लोस्कर सोडल्यावर दुपारची पण सुरू झाली. मग एकदा दुपारची सुरू झाल्यावर सकाळी 11 सुरू झाली. पण कायम मला माझ्या वागण्याचं समर्थन करण्यात
माझं आयुष्य जात असल्यामुळे, म्हणजेच देवाने दिलेल्या संधीचा सदुपयोग मला करून घेता नाही आला, त्याची ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. मग पुढं काय झालं? मग काही नाही, पैशाचा येण्याचा स्पीड कमी झाला, जाण्याचा वाढत राहिला. कर्ज झालं डोक्यावर थोडंफार, असं मला वाटत होतं. त्या काळी थोडंफार नव्हतं, ते 4.5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि ते मी 10% आणि 15% महिन्यानी घेतलेलं होतं. म्हणजे तो मोठा खड्डा होता बरं का. मी वेळीच सावरायला पाहिजे होतं, पण मी नाही सावरलो. जे जवळचे मित्र होते शाळा कॉलेजमधले, ते मला मी प्यायलेल्या, म्हणजे रादर मी प्यायलेलो नसताना ते लोक मला भेटून सांगायचे, अरे काय चाललंय तुझ्या आयुष्यात, एवढं कर्ज आहे तुझ्या डोक्यावर आणि तरी दारू पितोयस तू. ते का सांगायचे? तर मी नेहमीप्रमाणे लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा करायला, म्हणजेच दुसऱ्याकडे हात पसरायला त्यांच्याकडे जायचो. ते म्हणायचे पैसे देतो, अरे आम्ही तुला पैसे द्यायला अडचण नाही. आणि त्यांनी माझा एकेकाळी सुवर्णकाळ बघितलेला. पण तू दारू पिऊ नको रे, कर्ज झाले तुझ्या डोक्यावर. आता खरं तर ही मला समोरचा सांगत असलेली एक संधी होती, पण त्यावर मी त्यांना उत्तर द्यायचो, अरे कर्जाचं काय रे, कर्ज तर भारताला पण आहे. याला बुद्धिभ्रष्ट होणे असं म्हणतात. याला बुद्धिभ्रष्ट होणे असं म्हणतात. म्हणजे दरवेळेला मला परमेश्वर संधी देत होता. तो परमेश्वर होता का, गॉड होता का, अल्लाह होता का, माझा मित्र होता का, कोण होता मला माहीत नाही. मला माझं आयुष्य दरवेळेला सुधारायची संधी देत होता. आणि मी स्वतःला शहाणा समजत असल्यामुळे मी त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. आणि अशा गोष्टी चालू असताना मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जायला लागलो. आणि तिथं मला हे इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीजचं शेअरिंग ऐकायला मिळालं. ते मला पटलं. आणि मनोमन पटल्यावर मी त्याच्यावरती विचार केला. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागायचं ठरवलं. हे त्यांनी कशानंतर काय वागते नाही सांगितलं मला. तेवढी अक्कल आपल्यातल्या प्रत्येकाला असते. आपल्यातला कोणीही वेडा नाहीये. आपल्यातला बाळासाहेब कोणी वेडा नक्की नाहीये रे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहून करेक्ट दिशेने विचार करू शकतो. जर मी माझ्याबरोबर असलो तर. फार महत्वाचं वाक्य आहे हे. मी जर स्वतःबरोबर असेल ना शांत चित्तानी, तर मी करेक्ट दिशेने विचार करू शकतो. तर मी विचार काय केला तेवढं सांगतो आजच्या शेअरिंगमध्ये. हे सगळं जे चाललेलं आहे ते आयुष्याने दिलेल्या माझ्या संधींबद्दल चाललेलं आहे. की इतक्या संध्या मी का घालवल्या, इतक्या होऊन गेल्या, गेल्या त्या गेल्या. कॅलेंडरचं पान बदललं, तो दिवस बदलला की संधी क्लोज. हे तर खरं आहे. मग आता काय? आता आपली शेपूट पाचरीत अडकली आहे, तर ती अगोदर सुटली पाहिजे.
मी व्यसनी झालोय. मला सगळ्यात अगोदर व्यसनमुक्तीचा मार्ग सापडला पाहिजे. मी विचार केला, मी जोपर्यंत व्यसनमुक्त होत नाही तोपर्यंत माझं आयुष्य पुढे सरळ चालू शकणार नाही विनायकराव. नाही तर काय होतं रे आपल्यासारख्याचं, झाप 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 50 पावलं आपण पुढे जातो. आपण अल्कोहोलिक आहे म्हणजे काय आहे, तर आपण वर्कोलिक आहे. वी पीपल आर अबाव दॅन नॉर्मल सोसायटी. वी आर वर्कोलिक. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मागता बोले तो मागताच आहे. मग ती फ्रायडेच्या दिवशीची क्वार्टर असू दे, नाही तर इन्क्रिमेंट, नाही तर प्रमोशन असू दे, काहीही असू दे. म्हणजे माझ्यात प्लस पॉइंट्स आहेत. आता मला काय करायचं, संध्या गेल्या त्या गेल्या. आता आलेली संधी कुठलीच घालवायची नाही. आता आलेली संधी मला जर कुठलीच घालवायची नसेल तर अगोदर मला माझ्या आयुष्याचं गोल सेट केलं पाहिजे. हो म्हणजे का आता मला चांगलंच वागायचं आहे की, असलं काहीतरी बोलणारा माणूस होतो मी. पण चांगलं म्हणजे काय रे हे विचारलं तर मला सांगता यायचं नाही. मग फालतू काहीतरी बोलायचो मी, चांगलं म्हणजे जे वाईट नाही ते वगैरे वगैरे. हे सगळं कळण्यासाठी मी माझ्या मनाशी असं ठरवलं की सगळ्या का अगोदर मला कळलं पाहिजे की मला काही कळत नाही. मला काही कळत नाही म्हणजे मला कॉम्प्युटरमधलं काही कळत नाही किंवा मला गणितातलं काही कळत नाही असं नाही आहे. मला काही कळत नाही याचा अर्थ माझ्या जीवनातला रस्ता करेक्ट दिशेने चालण्यातलं मला काही कळत नाही. मग काय करायचं, तर जो माणूस करेक्ट दिशेने चाललेला आहे त्याची मदत घ्यायची. जीवनात अनेक यशस्वी कलाकार असतात. मला वाटायचं यशस्वी म्हणजे टाटा, बिर्ला वगैरे, ते त्यांच्या व्यवसायात यशस्वी आहेत आणि माझी उडी तिथपर्यंत नाही आहे. कारण मला फक्त व्यवसायात यशस्वी व्हायचं आहे असं नाही आहे. मला ओव्हरऑल मला चांगलं वागायचं आहे, मला आनंदी व्हायचं आहे. तर यांच्यातला आनंदी कोण आहे, समाधानी कोण आहे, असं शोधायला लागलो मी. 2-5 जण दिसले मला आयुष्यात समाधानी व आनंदी झालेले आणि मी त्यांची मदत घ्यायची ठरवलं. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मला मदत कराल का? तर ते म्हणले, आम्ही करू तुला मदत. म्हणजे मी करीन म्हणले मदत तुला. असे 4-5 जण म्हणले. आता थांबून किती दिवस झालेत तुला? तर म्हणलं झाले आता 47-48 दिवस झालेत, काय 52 दिवस झालेत. ठीक आहे म्हणलं, जरा अजून काही दिवसांनी आपण या विषयावर बोलू, तू येत राहा मीटिंगला. एकदा ठरवलंच होतं मी त्या लोकांचं ऐकायचं. मग मी मीटिंग करत राहिलो. मग त्यांच्यातल्या एकाने सांगितलं, तू पहिल्या बाकावर बसून मीटिंग कर. मी पहिल्या बाकावर बसून मीटिंग करायला लागलो. मग त्यांच्यातल्या एकाने सांगितलं, समोरच्याच्या नजरेत नजर घालून त्याचं शेअरिंग ऐकायला सुरुवात कर.
मी तसं केलं. काय माहिती आहे का, आपल्याला काहीतरी पाहिजे असेल ना आयुष्यात भागवत, तर आपल्याला काहीतरी द्यायला लागतं. हे तर लॉजिकल मान्य आहे की नाही. मी जर का, काय नाव म्हटलं तुमचं, योगेश, मी त्या योगेशकडे काहीतरी मागायला गेलो, तर मी मागायला गेलो म्हणजे काय, ओंजळ पुढे केली. पण ती जर ओंजळ भरलेली असेल तर योगेशनी मला कितीही दिलं ना काही, तरी ते सांडून जाईल. त्यासाठी अगोदर मला माझ्या ओंजळीतलं काहीतरी अगोदर सांडलं पाहिजे. सांडलं पाहिजे म्हणजे दुसऱ्याला दिलं पाहिजे. मग तो योगेश जे मला दिल ना ते माझ्याकडे प्रिझर्व होईल. मग मला ते वाचायला वेळ मिळेल. त्यामुळे मी असं ठरवलं की या लोकांचं ऐकायचं. आणि त्याच काळात मला हे शेअरिंग ऐकायला मिळालं आणि माझा प्रवास सुरू झाला. म्हणजेच मी रिसेप्टिव्ह झालो. मी रिसेप्टिव्ह झालो म्हणजे समोरचा बोलतो आहे ते ऐकताना माझ्या मनात विचार आला पाहिजे, व्हाय मी, तो मला का सांगतोय हे. याचा अर्थ मला त्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे. बघू तरी काय बोलतोय तो. सगळ्याच गोष्टी घेण्यासारख्या नसल्या तरी जे काय 5 गोष्टी सांगेल त्यातली एक तर घेण्यासारखी असेल. आणि 5ही नसल्या तर सोडून दे ना. असं थोडीच बंधनकारक आहे समोरच्यानी बोललेल्या सगळ्या गोष्टीच मी केल्या पाहिजेत, असं काही नाही. ऐकायला काय हरकत आहे, पण नजरेत नजर देऊ ना. आणि मी ते ऐकायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं मला खूप गोष्टी अशा ऐकायला मिळत आहेत की ज्या यापूर्वी मला ऐकायला मिळाल्या होत्या पण मला समजल्या नव्हत्या. त्यांनी सांगितलं सगळ्यात अगोदर आपल्याला आयुष्यात काय मिळवायचंय हे लिहून काढ. त्यांनी सांगितलं ना लिहून काढ. मग आपली अक्कल चालवायची नाही. मी एक वही आणली, त्यावरती त्याचे 4 भाग केले, 10-20 पानांचे. पहिल्या पानावरती लिहिलं मला आयुष्यात काय मिळवायचंय, तर आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे. दुसऱ्या भागावर लिहिलं कौटुंबिक स्वास्थ्य मिळायला पाहिजे. तिसऱ्या याच्यावर मी लिहिलं मला मानसिक स्वास्थ्य मिळालं पाहिजे. आणि चौथ्या याच्यावर मला लिहिलं मी की मला सामाजिक स्वास्थ्य मिळायला पाहिजे. मी बोलायला पोपट आहेच पहिल्यापासनं, त्यामुळे कुठेही गेलो तरी बोलणं हा माझा प्रॉब्लेम. माझा म्हणजे माझाच असं नाही, आपल्यातल्या कोणाचाही बोलणं हा प्रॉब्लेमच नसतो आपला. बोलायला पोपट, वागण्यात आपला हिंदुस्थान मार खात आहे. हे 4 विभाग केले. मला सांपत्तिक स्थिती माझी बदलायची होती. मग मी विचार केला सांपत्तिक स्थिती बदलण्यासाठी माझ्यासमोर काय काय संधी आहेत. एक तर ती किर्लोस्कर सोडून बसलो होतो, एक तर त्या सॉफ्टवेअरमध्ये दारू पिण्याच्या नादामध्ये समीर, आय नेव्हर अपडेटेड माय सेल्फ.
त्यामुळे मी मागं पडलो होतो. एकेकाळी माझे क्लासेस होते कॉम्प्युटरचे. माझ्याकडे शिकून गेलेले लोक अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांच्यातल्या कित्येक जणांनी पुण्या मुंबईत क्लासेस काढले होते. अँड दे वेअर अर्निंग lakhs of rupees per month. The only thing in my case was I never updated myself. त्यामुळे मी आउटडेट झालो होतो कॉम्प्युटर फील्डमधनं. मग आता करायचं काय? पैसे तर मिळवायला पाहिजेत. आता मी हर बाराचा इझी मनी कुठं मिळतात ते मला सगळं माहिती. मी पिण्याच्या काळामध्ये ते मटक्याचं सुद्धा एक सॉफ्टवेअर तयार केलं होतं, कारण मी त्या विषयातला तज्ञ असं मला वाटायचं. आणि मला ते सॉफ्टवेअर खरेदी करायला माझ्याकडे महाराष्ट्रभरातले मटक्यातले लोक म्हणजे व्यावसायिक ते लाईन लावून होते. तेव्हा मी लाखो रुपये मिळवले होते. पण पुढे तेही जुनं झालं. आय कुड नॉट अपडेट. मग काय करायचं? असलंच काहीतरी शोधलं पाहिजे म्हटलं. तोपर्यंत घरात कॉम्प्युटर पण बंद पडला होता. विचारांची दिशा चुकीची असली की कसा विचार करतो माणूस सांगतोय. घरचा कॉम्प्युटर न वापरल्यामुळे बंद पडला होता अनेक दिवस. आणि मी मात्र अशा गैरसमजात होतो, छे माझ्याकडे अपडेटेड कॉम्प्युटर व्हर्जन आहे, वेळा आहे का तू? मी काय दारूच्या नादाला लागून कॉम्प्युटर वगैरे काही विकलेलं नाही आहे की? म्हणजे तो चालू नाही आहे हे बोलतच नव्हतो मी. मग मी म्हटलं माझं पहिलं टार्गेट आर्थिक स्थैर्य. मी काय करू? तर मला एक गुरुमंत्र मिळाला होता अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये. कुठलाही प्रश्न पडला की नाही की यशस्वी माणसाची शेपूट धरून चालायची म्हणजे काय, तर त्याच्याकडनं मदत मागायची. ज्यांनी आयुष्यात यश मिळवलेलं आहे, आत्ता आपल्याला कशात यश मिळवायचं आहे? संपन्नतेमध्ये, पैशाच्या संपन्नतेत. जो मजबूत पैसेवाला आहे त्याच्याकडे मी मदत मागायला गेलो. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मदत म्हणजे दे 5,000, दे 10,000, दे 20,000, नाही तर मग दे 1,000, मग 500 तरी दे की, असल्याच मदती मागण्याचं आयुष्य गेलं. मला मध्ये एक चांगलं वाक्य ऐकायला मिळालं होतं. ते वाक्य मी आजही आचरणात आणतो. ते म्हणजे लहान खड्डा बुजवण्यासाठी मोठा खड्डा खणायचा नाही. मला जर योगेशचे पैसे द्यायचे असतील तर मी रवीकडनं पैसे घेऊन त्याचे द्यायचे नाहीत. माझे मी कष्ट करायचे आणि मिळवून त्याला द्यायचे योगेशला. नसतील जमत, आत्ता 1,000 देतोय मी, नाही आहेत मला शक्य. मनमोकळेपणाने सांगितलं तर काही बिघडत नाही. त्याप्रमाणे मी त्या यशस्वी माणसाकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला पैसेवाला व्हायचंय, काय करू? तर ते म्हटले नोकरी कर अगोदर तू. अहो काय बोलताय म्हणलं, मी किर्लोस्करमध्ये एवढ्या पगारावर होतो, आज मला तेवढा पगार कोणी देणार आहे का? ते म्हणले नाहीच देणार आहे. मग काय अर्थ आहे का नोकरी करण्यात?
ते म्हणले हो, पैसे कमवण्यासाठी नोकरी करायचीच नाही, श्रीमंत होण्यासाठी नोकरी करायची आहे. तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय म्हणला. काय सांगताय? अरे नोकरी करायला लागलास ना तू की तुला सगळ्यात अगोदर वेळेवर घरातनं बाहेर पडायची सवय होईल. दुसरं म्हणजे साहेबाचं ऐकायचं असतं, ही मानसिकता तयार होईल. तिसरं म्हणजे नोकरी संपल्यानंतर वेळेवर घरी यायचं कळायला लागेल तुला. मी म्हटलं किती दिवस करू नोकरी? या प्रश्नाचं उत्तर तू नोकरीला लागल्यावर देईन मी. म्हटलं मला कोण देणार आहे नोकरी? म्हटलं किती ठिकाणी मागितली आहे? म्हटलं कुठंच नाही. आजपासनं मागायला लाग. मी मागायला लागलो. एकदा ठरलं ना आपल्याला श्रीमंत व्हायचंय ना, हो, मग ज्यांनी श्रीमंत झालेला आहे त्याचा फॉर्म्युल्यावर म्हणजे पावलावर पाऊल ठेवून चालायचं. मग तेव्हा इकडं तिकडं बघायचं नाही. त्याप्रमाणे मी करायला लागलो. मला तिसऱ्या दिवशी नोकरी मिळाली. मी एकेकाळी 65,000 रुपये महिन्याचं महाराष्ट्र बँकेत रिकरिंग उघडलेला माणूस, त्यांनी मला 20 रुपये रोजावर कामावर ठेवलं. प्रचंड अपमान वाटला मला, पण त्याला इलाज नाही. न केलेल्या कामामुळे जगाच्या दृष्टीने माझी लायकी 20 रुपये झालेली होती आणि हे मला पटलं. 3 आठवडे मी तिथं काम केल्यानंतर परमेश्वरांनी मला एक चांगला व्यवसाय उघडून दिला, म्हणजे संधी आली. काय झालं, त्या 20 रुपयांनी मी डाऊन टू अर्थ आलो. ध्यास एकच, मला श्रीमंत व्हायचंय. आणि मग मनाची ताकद खूप मोठी असते मित्रांनो. तो विषय मी परत कधीतरी बोलीन आयुष्यात तुमच्याशी. मनामध्ये आपल्या एक जबरदस्त पॉवर असते देवसाहेब. मनात जो विचार आपण आणू तसं घडवण्याची ताकद असते ती. आणि मग मी पैसा मिळवायला लागलो. तोपर्यंत दारूही थांबली होती आणि काही खर्चच राहायला नव्हता. त्यामुळे पैसा झार बाजूला पडायला लागला. श्रीमंत होणं फार सोपं आहे अरे. पैसेवाला होणं आपल्यासारख्यासाठी फार सोपं आहे. पैसे कमवायला अक्कल लागत नाही आपल्याला, पैसे जमवायला अक्कल लागते आपल्याला. आणि मग पैशाची बाजू सावरली गेली माझी. मग दुसरी बाजू होती माझी लंगडी. मला माहिती आहे मी इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोलतो आहे. एकदा मला संधी मिळाल्यावर त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला त्या विषयातला एखादा ज्ञानी माणूस पकडावा लागतो. आणि एकदा तो ज्ञानी माणूस पकडला की मग त्याच्या अकलेनी चालायचं असतं, आपल्या अकलेनी नाही. मग मी म्हटलं कौटुंबिक स्वास्थ्य आपल्याकडे नाही आहे. कारण काय आहे माहिती आहे का, मी किती दिवस दारूपासून लांब राहिलो ना, तरी माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता. त्यांचे टॉन्ट मारणं, वेडवाकडं बोलणं सगळं रितसर चालू होतं. त्यातनं माझी मानसिकता वेळोवेळी ढवळून निघायची. मला असह्य व्हायचं. आणि मग मी असा माणूस शोधला की ज्याच्या घरातलं वातावरण
त्याच्या व्यसनमुक्तीच्या सुरुवातीच्या काळात असंच काहीसं होतं आणि त्यातनं तो बाहेर पडला असं तो वेळोवेळी शेअरिंगमधनं सांगायचा. मी म्हटलं याच्याकडं मदत मागायची. मीटिंग रोज करणं चालू होतंच माझं. पहिल्या बाकावर बसून दुसऱ्याच्या बोलणाऱ्याच्या नजरेत नजर घालून ऐकणं चालूच होतं माझं. अशी मानसिकता असताना मी त्याच्याकडे मदत मागितली. म्हटलं राव, दरवेळेला माझी बायको अंगावर येते, दातोट खाऊन बोलते, टॉन्ट मारते, अजून काय करते? नाही म्हटलं बाकी काय, म्हणजे मारत बिरत नाही ती, अजून काय करते? म्हटलं जेवायला देते मला वेळेवर. व्हेरी गुड म्हणले. मग त्यांनी मला युक्ती सांगितली, कौटुंबिक स्वास्थ्य येण्यासाठीची युक्ती सांगितली. ती युक्ती मी आत्ता इथं तुम्हाला सांगणार नाही. त्याचं कारण आत्ता आपल्यापाशी तेवढा वेळ नाहीये. त्या युक्तीप्रमाणे मी वागायला लागलो, आपोआप माझं घर शांत झालं. म्हणजे जादूच्या कांडीसारखं शांत झालं नाही. ग्रॅज्युअली वातावरण बदलायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आजपर्यंत माझं घर आनंदी आहे. त्यानंतर आजही माझ्या घरातल्या भिंती हसतात. त्यासाठी ठराविक बदल मी माझ्यात केले, त्यांनी सांगितलेले. की त्यांनी काहीतरी अमुक एक जप कर मग तुझं घर हसायला लागेल, असलं काही सांगितलं नाही. त्यांनी मला सांगितलं या वेळेला या गोष्टी कर, आणि माझं कौटुंबिक स्वास्थ्य वाढायला सुरुवात झाली. माझ्या मीटिंग करणं चालूच होतं. एकाची 2 वर्ष होतच होती, दोनाची 2.5 झाली. 2.5 नंतर मीटिंग करत असल्यामुळे अशोकराव 3 झाली. त्याच्यानंतर माझं टार्गेट होतं, तिसरं काय सांगितलं रे मगाशी मी, आर्थिक 1, कौटुंबिक 1. व्हेरी गुड. मला मानसिक स्वास्थ्य पाहिजे होतं. कारण काय आहे तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं कितीही पैसे असले, तुमची बायको कितीही तुमच्याशी गोड बोलत असेल, तुमचा मुलगा मुलगी कितीही चांगलं शिक्षण घेत असतील, तुम्हाला समाजामध्ये कितीही मानाचं स्थान असेल, तरी तुमच्याकडे जर स्वतःचं राहुल मानसिक स्वास्थ्य नसेल तर ह्या सगळ्याची किंमत 0 असते. मला रात्री शांत चित्तानी झोप येणे आवश्यक असते. सकाळी उठून मी आता कोणाचा फोन येणार आहे तेव्हा त्याला काय सांगायचंय, मागच्या वेळी त्याला काय सांगितलं होतं. म्हणजे मी जर वरीड असेल ना संग्राम,
तर त्या लाईफला काही अर्थ नाही. नुसतं बँकामध्ये एवढे आहेत, दर महिन्याला व्याज जमा होत आहेत. बायको म्हटली सिनेमाला चला की 500 रुपयाचं सिनेमाचं तिकीट काढून जातोय आणि त्या सिनेमात लक्ष नाही आहे, काही उपयोग नाही. मी माझ्याच विचारामध्ये, आणि बायको म्हणती जाताना आईस्क्रीम घेऊया का हो, आणि मी तिच्याकडे उत्तरच देत नसेल, मग ती वसकते अंगावर. इतक्या वेळा विचारायला लागतं का तुम्हाला, लक्ष कुठे आहे तुमचं? या आईला खरंच रे बाबा, या बायकोबरोबर संसार करणं म्हणजे भोग आहेत नशिबाचे. तुला मानसिक स्वास्थ्य नाहीये गदड्या. मानसिक स्वास्थ्य मिळवणं हे अगदीच सोपं आहे. मग मी त्या ए मध्ये एक असा बघितला की जो प्रसन्न असतो कायम, तो श्रीमंतही आहे, ज्याचं घरही शांत आहे, जो प्रसन्नही असतो, हसून खेळून वागतो सगळ्यांची, कधी खोटं बोलत नाही, कधी बडाया मारत नाही. असा शोधला ना राव मी एक, आणि फॉर्म्युला तोच पहिल्या 3 जणांकडे वापरलेला. त्याला म्हटलं मला मदत कराल का हो तुम्ही मनशांती मिळण्यासाठी? हो म्हटले करीन की. तुला किती दिवस झाले आता थांबून? म्हणलं आता 2.5 वर्ष होऊन गेली. ठीक आहे म्हणले, उद्या कागद आणि पेन घेऊन ये एक. मी गेलो कागद आणि पेन्सिल घेऊन. त्यांनी मला म्हणले तुला काय सांगितलं होतं? म्हटलं मला तुम्ही उद्या कागद घेऊन ये सांगितलं होतं, मी आणलाय. ते म्हणले कागद नाही आणायला सांगितलं मी तुला कागद आणि पेन आणायला सांगितलं होतं. हा तेच ना, आणले नाही काय, याला पेन म्हणतात का तुमच्यात? म्हणला पेन्सिल होती. म्हणलं नाही पेन नाही. हसू नको म्हणले, पेन आणि पेन्सिल मधला फरक कळत नाही का तुला? बॉसाडला धरून मला, तुझ्या आईला अजूनच माझं मानसिक स्वास्थ्य गेलं. त्यांनी मला पेन दिलं, त्याच्याकडचं पेनने का लिहायचं? ते खोडरबराने खोडता येत नाही. आता मी जे तुला सांगतोय ना, ते तसंच्या तसं वागायचंय तू, तर तुला मानसिक स्वास्थ्य मिळणार आहे आणि ते टिकणार आहे. तू पेन्सिलने लिहिलं ना की तू हवं तेव्हा ते खोडू शकतो आणि तुझ्या सोयीने बदलू शकतो. आणि मी किती बाराचं आहे हे त्यांना माहित होतं. परत फॉर्म्युला तोच वापरला मी. हूची पुपू, हूची पुपू म्हणजे हुजूर हुकमाची पूर्ण पूर्तता. त्यांनी जसं सांगितलं तसंच्या तसं लिहून घेतलं व वागायला सुरुवात केली. ग्रॅज्युअली माझ्याकडे मनस्वास्थ्य आलं आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही मी पाळतोय. म्हणून मी माझं मनस्वास्थ्य या 25 वर्षात किंवा 23 वर्षात घालवलेले नाही. म्हणजे मी 4 पैसे मिळायला लागले, ते वाढले, घर आनंदी झालं,
मनस्वास्थ्य मिळालं. चौथं झालं सामाजिक. आता सामाजिक हा विषय तसा मोठा आहे, परत कधीतरी बोलू. परंतु या सगळ्याच्या मुळाची मला परमेश्वराने दिलेली संधी मी घालवली नाही. कसली संधी मला दिली होती परमेश्वराने? नंबर 1 म्हणजे व्यसनमुक्तीची संधी. हा क्षण परत मिळणार नाही असं मला एकदा एका ओल्ड टायमरनी पाठीवर हात ठेवून सांगितलं होतं. आणि तोपर्यंत मी इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी ह्यावरती विचार करायला सुरुवात केली होती. त्यामुळे म्हटलं हा क्षण घालवायचा नाही. मग आज प्यायलो नाही आहे. कशामुळे प्यायलेलं नाही आहे? तर कालपर्यंत आपण एची मीटिंग करतोय. म्हणजे एची मीटिंगची गोळी आपल्याला लागू पडलेली आहे. सुरुवातीला तुम्ही दोघंजण म्हटलात ना की आम्ही मीटिंग करत असताना पीत नव्हतो. म्हणला की नाही? माझाच भाऊ आहे तुम्ही. मी मीटिंग कंटिन्यू केल्या, मग मी दारू नाही प्यायलो. मग पैसे मिळवायची संधी मला परमेश्वराने दिली. म्हटलं ही संधी घालवायची नाही. अदरवाईज काय व्हायचं, माझं पैसे यायचे आणि मी फालतू एखाद्या आसक्तीमध्ये अडकायचो. प्रकाशराव, मला पैसे घालवायला दारूच प्यावी लागते असं अजिबात नाहीये बरं का. मी कशातही पैसे घालवू शकतो. बरोबर बोलतोय का मी? आता ती संधी घालवायची नाही. म्हणजे पैसे कमवत राहायचं. आज काल माझ्याकडे 38,000 रुपयाची एवढी एक केली मी. या वेळेला माझं 50चं टार्गेट आहे. जो 38,000 मिळवू शकतो ना त्याला 50,000 सहज मिळवता येतात बरं का. तिसऱ्या दिवशी मी केली 50ची. पण ती कशामुळे झाली माझी? तर त्या 4 दिवसामध्ये मी जाणीवपूर्वक करेक्ट दिशेने पैसे मिळवत राहिलो, काम करत राहिलो CA साहेब, आणि खर्च नाही केले पैसे. पैसे खर्च करायची संधी आली की मी हात आखडता घ्यायचो. कारण तोपर्यंत मला हे कळलं होतं, पैसे मिळवणं हा आपला प्रॉब्लेम नाही आहे, पैसे जमवणं हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि श्रीमंत व्हायचं असेल तर नुसते मिळवून चालत नाही. एम आय करेक्ट? मला जमवता आले पाहिजेत पैसे. म्हणजे परत एकदा मी संधीचं सोनं केलं. त्यांनी मला घरामध्ये ज्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या वागता बोलताना, त्याच्यात मी अजिबात खंड पाडला नाही गेल्या 23 वर्षात. त्यामुळे आज माझं कौटुंबिक स्वास्थ्य टिकून आहे. कारण मी इम्पॉर्टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी नेमकी जाणली. संग्राम, तुला सांगतो, अदरवाईज 50 दिवस झाले, 40 दिवस झाले दारू न पिऊन आणि बायकोबरोबर काहीतरी कडकड झाली की मी वसकायचो तिच्या अंगावर. काहीतरी काय ग बोलते, आता काय मी पितोय का? नाही प्यायलं तरी तुझ्या वागण्यात अजिबात बदल नाही आहे, की ती अजूनच भडकायची. बायकोशी बोलताना कसं बोलायचं असतं, मुलाशी बोलताना कसं बोलायचं असतं,
घरात वावरताना काय पथ्य पाळायची असतात, हे सगळं त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं आणि म्हणले आता बघ कोणत्या बाबतीत तुझी स्लिप होतीये ते तू तपास. कारण स्लिप झाली की दणका हा बसणारच बरं का. म्हणजे मला मिळालेल्या संधीचं मी गेली 23-24 वर्ष कसं सोनं करत आलोय याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगितली. अजून एक मीटिंग संपायला 5-10 मिनटं वेळ आहे. तर मला तुम्ही कोणतेही प्रश्न आता विचारा. कोणताही प्रश्न वेडगळपणाचा समजला जाणार नाही.